ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. गीतेच्या 11व्या अध्यायाचं समालोचन भाग 6. विश्वरूप दर्शनाची वैशिष्ट्य. अर्जुनाला दिव्य दृष्टी म्हणजे ज्ञानदृष्टी भगवंतांच्याकडून मिळाल्यावर भगवंतांचं विश्वरूप दृष्टीस आलं. भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं म्हणजे नेमकं काय दाखवलं? भगवंतांनी अर्जुनाला 9व्या अध्यायात मया ततमिदं सर्वं जगद अव्यक्त मूर्तीना, अव्यक्त रूपाने मी हे सर्व जग व्यापलेलं आहे असं सांगितलं होतं. पश्चिमे योगमेश्वरम, ती माझी ईश्वरी योगशक्ती पहा असं 9व्या अध्यायात म्हटलं होतं. संजयानं सांगितलं की दर्शयामास पार्थाय परमम रूपम ऐश्वरम, भगवंतांनी पार्थाला ऐश्वर रूप दाखवलं. अर्जुनाने विश्वरूपाचं वर्णन करताना म्हटलं आहे की आपणच परब्रह्म परमात्मा आहात, आपणच सनातन पुरुष आहात. पुढे 37व्या श्लोकात म्हटलं आहे की त्वमक्षरम सदसत तत्परमियत, सत असत व त्या पलीकडे अक्षर असे सच्चिदानंद घन ब्रह्म आपण आहात. 38व्या श्लोकातही आदिदेव पुराण पुरुष विश्वाचं निधान असं म्हटलेलं आहे. तसंच त्वया ततम विश्वम अनंत रूपम, तूच सर्व विश्व व्यापलेलं आहेस असंही म्हटलेलं आहे. आता हेच शब्द भगवंतांनी 8व्या अध्यायात वापरलेले आहेत. परमम पुरुषम पुराणम आदित्य वर्णम यदक्षरम तमाहु परमाम गतिम तद्धाम परमम मम पुरुषस्य परः पार्थ येन सर्वमिदं ततम. तर 9व्या अध्यायात म्हणतात पिताहमस्य जगत माता धाता पितामहः. तर अर्जुन 11व्या अध्यायात भगवंतांची स्तुती करताना म्हणतो पितासी लोकस्य चराचरस्य. यावरून भगवंतांनी अर्जुनाला जे विश्वरूप म्हणून दाखवलं ते त्या अक्षर पुरुषाचंच दर्शन होतं. ज्या अक्षर तत्वाचं वर्णन भगवंतांनी 7, 8 आणि 9 या 3 अध्यायात केलं होतं त्याच अक्षर तत्वाचा भगवंतांनी अर्जुनाला प्रत्यक्ष अनुभव दिला. योग माया समावृत, योग मायेचे आवरण असल्यामुळं आतील अक्षर पुरुषाचं दर्शन होत नाही, फक्त विश्व प्रत्ययास येतं. अर्जुनाचे दिव्य चक्षु उघडल्यावर हा योग मायेचा पडदा दूर झाला आणि त्याला अक्षर तत्वाचं दर्शन झालं. म्हणजे विश्वरूप दर्शन हे परमपुरुषाचं दर्शन होतं. सर्व विश्व त्या परमात्मा तत्वावर अधिष्ठित असलेलं त्यानं पाहिलं. सोन्याचे मणी सोन्याच्या सुतात ओवल्याप्रमाणे त्याला सर्व बाह्य विश्व त्या परमपुरुषानं व्यापलेलं दिसलं. त्या अक्षर पुरुषापासूनच सृष्टीची निर्मिती व धारणा होते व संहारानंतर पुन्हा ती सृष्टी परमात्मा तत्वात एकरूप होऊन जाते. पंचमहाभूतात्मक सृष्टी पाहणे हे परमात्म्याचे वास्तविक दर्शन नसून परमात्मा सृष्टीकर्ता व पालन करता आहे आणि तो संहार करताही आहे हे कळलं पाहिजे. त्याशिवाय ज्ञानास परिपूर्णता येत नाही. परमात्म्याच्या या त्रिविध कार्याचे ज्ञान यथार्थपणे झालं पाहिजे. आता अक्षर तत्वाचं दर्शन होऊनही अर्जुन त्या दर्शनाने का घाबरला तो भाग आपण उद्या पाहू.